चॉकलेट, साखर, ब्रेड आणि ही धारवाली वाटी, हे किती 4 आणि एक ताट, 4 हे घेऊन आपल्याला बनवायचं आहे डोनट. ते इथे मी ब्रेड घेतला आहे आणि धारवाली वाटी घेतली आणि तिला हलक्या हाताने प्रेस केला की ते झालं, कट झालं ते बघा. कट करून निघतंय आणि आता आपल्याला असे 4 बनवायचे आहेत. मी 4 ब्रेड घेतले, तुम्हाला वाटेल तेवढे ब्रेड घेऊ शकता. आणि मी एक असं नोझलचा यूज केला आहे आणि असं मधोमध होल करून घ्यायचं. 4ही ब्रेडला मी तसंच केलं आणि चॉकलेट आता आपण किसून घेऊयात. सगळं झाल्यावरच आता मी तुम्हाला दाखवते. एकदम असं हलक्या हाताने किसून करायचं, नाही तर आपल्या हाताला लागू सुद्धा शकतं. सो आता आपण डायरेक्ट ते एका वाटीमध्ये घेऊयात आणि थोडासा आपल्याला दूध पण घ्यायचं आहे. मी तर दाखवलं नाही दूध घेतलं आहे ते, तुम्ही दूधसुद्धा घ्या. चॉकलेट मिनी क्रीस असं एकदम बारीक करून घेतलं आहे त्या काय बोलतात किसणीनी. आणि आता इथं मी वेगळ्या प्रकारचं चॉकलेट घेतलं आहे. आता तो चॉकलेटसुद्धा आपण ओपन करून घेऊ. माझ्याने इथं खोलत नव्हता आणि मी सुरीने खोलला आहे. बाहेर गाईच खूप आवाज इग्नोर करा. हा चॉकलेट एवढीसाच आहे आणि पॅकेजिंग एवढी मोठी. व्हाईट आहे आतमधनं आणि मी तुम्हाला ते दाखवते व्हाईट आहे म्हणून. तर मी आता सगळं कट करून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट मिळते. तर मी आता इथं पूर्ण असं बारीक केलेलं आहे ते चॉकलेट. तर मी अजून बारीक करते कारण की ते मोठे मोठे वाटत आहेत मला. आणि ते पण आपण आता वाटीमध्ये घेऊयात. आता इथं मी ब्रेड घेतला आहे जे आपण हे करून घेतलेला, त्याला मी 5 मिनटं असंच ठेवलेला आणि दूध टाकलं आहे मी त्याच्यावर थोडा चमच्याने आणि त्याच्यावर आपण थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता. मी टाकले, तुम्हाला आवडलीच तर टाका, नाही तर नका टाकू. तर मी दूध लावून घेतलं आणि मी आता टाकते त्याच्यावर साखर. तुम्हाला हवी असली तर टाका, नाही तर नका टाकू. साखर टाकल्यावर आपण त्याच्यावर थोडंसं चॉकलेट टाकूयात. त्याच्यावर आता आपण चॉकलेट टाकूयात. आणि आपण जी चॉकलेट एकदम असं बारीक केलेलं ते चॉकलेट टाकून घेऊया आणि त्याच्यावर टाकलेलं आपण ब्रेड फुल केलं परत. आणि त्याला हलक्या हाताने प्रेस केल्यानंतर त्याच्यावर परत दूध टाकून, साखर टाकून, चॉकलेट टाकून त्याला एकदम असा फ्रीजमध्ये ठेवूयात 15-20 मिनटं.
and you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the positivity. That's why I don't worry about the things that I don't see, yeah. These आणि मी तसेच दोन्ही सुद्धा करून घेतलेले आहे. आता मी यांना फ्रीजमध्ये ठेवते. days when we were young, सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा, नाही मला थंड नको असेल तर नका ठेवू. इथं माझ्याच्याने निघत नव्हतं म्हणून मी ते इग्नोर केला आणि खालती ठेवला आहे. आता मी काढते ते डोनट. परत ठेवते आणि नंतर मी 15-20 मिनिटांनी काढते. 15-20 मिनिटं झालेले आहेत आणि परत मी ते काढलेले डोनट. आणि आता आपण नेऊयात मम्मीसाठी टेस्ट करायला. टेस्ट कर. मम्मीला बघूयात आवडते की नाही. मला नुसतं धाकधूक होत आहे. कसं झालंय? आवडलेले आहेत. आणि इथं मम्मीला आता साईकडे जाऊयात आपण डायरेक्ट. मी एक माझ्या भावाला ठेवलेला आणि गाईज साई आलेला आहे आणि आता त्याला द्यायला पाहिजे. साई म्हणजे माझा छोटा भाऊ. डोनट टेस्ट कर. काय होतं तोंडात? त्याला पण आवडलाय गाईज डोनट आपला. यम्मी बोलतोय तो. एम्मी नसतं ते. म्यूट केलंय त्यामुळे एम्मी पण विसरली. गाईज तर मम्मीला आवडलेले आहेत आपले डोनट. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.